हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांनी आपलं थंबनेल तर बघितलंच असेल. सर्वांना समजलं असेल की आजचा व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे. तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेले आहेत 9:50 बरोबर का. तर आत्ता सना, मम्मी आणि बाळ उठलेले आहेत. आता एवढे लेट का उठलेत तर बाळ रात्रभर रडतं. त्याचा दिवसाचा जन्म असल्यामुळे त्याच्यामुळे सगळेजण रात्रीचं जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. आणि तुम्ही त्यासोबत आपल्या रूमची पण तुम्ही हालत बघू शकता. पूर्ण घाणीघाण झाली आहे. जसं की आपला थंबनेल आहे त्याप्रमाणे आपल्याला आता सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चला आधी आपण पूर्ण घराची साफसफाई करून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली साफसफाई झालेली आहे. आता साफसफाई म्हणजे काय, तर फक्त मेन जे इकडं तिकडं तुम्हाला पसरलेलं सामान दिसत होतं ते सामान मी उचललेलं आहे. पण राहिला विषय आता इथं टेबलवर तुम्हाला घाण दिसते. हा माझा CPU बघा कसा धुळीनं भरलाय. ही अशी घाण. हे खाली तुम्ही बघू शकता असा कचरा पडलेला आहे ही या बेड खाली. तर अशा गोष्टींसाठी हे आपण झाडू मारायची, वाकायचं, इकडं तिकडं घालायचं, ही सगळं करायचं, या गोष्टी करण्यापेक्षा म्हणजे हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क आपण कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी मी मागवलेलं आहे आगारो ब्रँडचं व्हॅक्यूम क्लीनर. याचं नाव आहे आगारो एस. तर याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो आणि तेही स्मार्टली वर्किंग कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया आपण. तर हे आहे आगारो ब्रँडचे वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर. वेट अँड ड्राय म्हणजे हा सुका आणि ओला कचरा झटपट उचलतो. तर हा येतो रेड अँड ब्लॅक कलरमध्ये आणि याचा खालचा भाग येतो स्टेनलेस स्टीलमध्ये. यासोबत भरपूर ॲक्सेसरीज येतात. तर हा आहे टेलिस्कोपिक मेटल ट्यूब आणि ही ट्यूब आपल्याला हवी तेवढी लहान मोठी करता येते व याच्यासोबत आलेले सर्व क्लिनिंग ॲक्सेसरीज जोडता येतात, जसे की हा ब्रश. त्यानंतर हा आहे ड्राय फ्लोअर ब्रश व हा आहे वेट ऑब्झॉर्विंग ब्रश. त्यानंतर हे आहे क्रेविक नोझल व हा मल्टीपर्पज क्लिनिंग ब्रश. तर ही होती त्याची ॲक्सेसरीज. तर आपण वळूया त्याच्या मेन फंक्शनकडे. याला अशा प्रकारे वर 2 क्लिप दिलेले आहेत, ज्याने आपण वरचा भाग झाकू किंवा खोलू शकतो. याला उचलल्यानंतर तुम्हाला याची मोटर दिसेल, ज्याची पॉवर आहे 1600 वॅट व सक्शन जनरेटेड विथ ब्लोअर फंक्शन. त्याच्या खाली कापडी बॅग दिसेल जी फिल्टरचं काम करते, ज्याने जे पार्टिकल्स असतात ते मोटर पासून लांब राहतात. मला यांची एक गोष्ट खूप आवडली की यांनी स्टेनलेस स्टील वापरले आहे, ज्याने याला रस्ट प्रॉब्लेम येणारच नाही. व यासोबत याची कॅपॅसिटी 21 लिटरची आहे व त्याचसोबत तुम्हाला इथे आगारोची ब्रँडिंग बघायला मिळेल व त्याच्याच वरती तुम्हाला ऑन ऑफचं स्विच दिलेलं आहे आणि यावरून प्लॅस्टिक कव्हर दिलेलं आहे, ज्याने त्याच्या स्विचमध्ये पाणी जाणार नाही. याच्यामध्ये 2 कनेक्टर दिलेले आहेत. एक म्हणजे व्हॅक्यूम कनेक्टर जो फ्रंटला आहे आणि 2 म्हणजे ब्लोअर कनेक्टर जो तुम्हाला टॉपला बघायला मिळेल. हा आहे फिल्टर. ज्यावेळी व्हॅक्यूम ऑन असेल त्यावेळी ब्लोअरला लावायचा आणि ज्यावेळी ब्लोअर ऑन असेल त्यावेळी व्हॅक्यूमला लावायचा. याला खाली चाक दिलेले आहेत, ज्याने तुम्हाला याला उचलून न्यायची गरज नाही. हा इझिली 360 टर्न होतो व सोबत मागे मागे येऊ शकतो. पण चाक असूनही याला हँडल दिलेले आहे. हा एक डिसिजन त्यांचा चांगला आहे. व व्हॅक्यूमचं वजन हे 6 किलो पर्यंत आहे. व्हॅक्यूम क्लीनरची पॉवर केबल ही 5 मीटर लांब आहे व याचा पॉवर प्लग हा 10 एम्पियरचा आहे. तर मी व्हॅक्यूमला ड्राय फ्लोअर ब्रश बसून तुम्हाला कचरा गोळा करून दाखवतो, पण त्याआधी याचा आवाज ऐका. त्याचसोबत
तुम्ही पाठीमागे ब्लोअरची पॉवर सुद्धा बघू शकता. कापड पूर्ण हवेमध्ये उडत आहे. त्यानंतर फ्लोअरला असलेला कचरा तुम्हाला दिसत असेल, तो मी तुम्हाला क्लीन करून दाखवतो. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे सर्व क्लीन करत आहेत. त्याचसोबत या ब्रशला बटन आहे. ते बटन दाबल्यास त्याचे ब्रश बाहेर येतात आणि कार्पेटवरची घाण इझिली उचलू शकता. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे याने सर्व क्लीन करून टाकलं. हा फ्लोर ब्रश तुम्ही बघू शकता कसा टर्न होतो. एकदम फ्लेक्झिबली कुठेही ऍडजस्ट करून डस्ट क्लीन करू शकतो. तुम्ही बघू शकता याने फ्लोअरवरचा कचरा किती चांगल्या प्रकारे क्लीन केलेला आहे व साठवून घेतलेला आहे. त्यानंतर हा आहे क्रेविक नोझल. याचं काम आहे की हा कॉर्नर मध्ये किंवा जिथे आपला हात पुरत नाही अशा ठिकाणी घुसून तो क्लिनिंग करतो. तुम्ही बघू शकता हा फॅनवर बसलेली धूळ कशी ओढून घेत आहे. त्याचसोबत लाईटीच्या ठिकाणी असलेली घाण सुद्धा त्याने लगेच ओढून घेतली. हा आहे मल्टीपर्पज ब्रश. जिथे डस्ट जमा होते ते ब्रशद्वारे काढून घेऊ शकतो, जसे की खिडक्यांमधली धूळ कचरा किंवा अँगलवर बसलेले काही धूळ कचरा. त्याचसोबत तुम्ही याच्या वायरची लांबी सुद्धा बघू शकता. हा किती लांब पर्यंत इझिली जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता याने किती चांगल्या प्रकारे सर्व डस्ट क्लीन करून घेतली आहे. त्यानंतर हा आहे वेट ऑब्झर्विंग ब्रश. तुम्ही बघू शकता मी पाणी टाकले आणि मी व्हॅक्यूमने लगेच त्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्या डोळ्यासमोरच सर्व व्हॅक्यूमने ओढूनही घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण जमा केलेले पाणीही तुम्ही बघू शकता व त्याचसोबत आपण बाकीचा कचरा काढलेला तोही यामध्येच आहे. आता वेळ आहे ब्लोअरची. तर त्याला फक्त फ्लेक्झिबल पाईप टॉपला लावून द्यायची आहे व फिल्टर जो आहे तो व्हॅक्यूमच्या ठिकाणी लावून द्यायचा आहे. झाले, एवढे सोपे आहे. माझ्या CPU वर असलेली धूळ ही तुम्ही बघू शकता. जसा मी ब्लोअर चालू केला तसा एका झटक्यात धूळ गायब झाली. त्यानंतर मी कर्टन्स वरची धूळ सुद्धा झाडण्याचा प्रयत्न केला. तीही धूळ लगेच गायब झाली. तुम्ही त्याची पॉवर बघू शकता. सगळे पडदे हलत आहेत. त्यानंतर ज्या वेळेस आपलं काम होईल पॉवर केबल गोळा करून अटकावायला सुद्धा यांनी क्नूप दिलेला आहे. ज्यावेळी काम संपते त्यावेळी त्याला गोळा करून ठेवता यावी यासाठी. व एवढेच नाही तर लांब लचक पाईप अटकावण्यासाठी सुद्धा हँडल दिलेले आहे. तुम्ही बघू शकता काम करून कसा रुबाबात हा उभा राहिलेला आहे. तर काम झाले की याला उचलून स्टोर रूम मध्ये इझिली त्याला ठेवू शकता. याला जास्त जागाही लागत नाही. तर तुम्ही बघितलं हा आहे आगारो वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर. तर तुम्ही बघितलं की तो किती झटपट घाण कचरा धूळ जाळ्या काहीही असू द्या तो झटपट लगेच ओढून घेतो. इतका तो पॉवरफुल आहे. सोबत तो वेट पण उचलतो, म्हणजे ओला कचरा पण उचलतो. त्यामुळे तो तुम्ही बघितलं की तो कुठेही पाणी पडू द्या नाही काहीही पडू द्या तो लगेच त्याला ओढून घेतो आणि ती जागा क्लीन करून टाकतो. आणि हा त्याचा प्लस पॉइंट आहे. आणि अजून एक की त्याला ब्लोअर सुद्धा दिलेला आहे. म्हणजे घरामध्ये कुठेही कोणत्याही वस्तूवर जर धूळ बसली असेल तर तुम्ही त्याद्वारे लगेच धूळ उडवू शकता. म्हणजे याला आपल्याला 2 in 1 म्हणायला काही हरकत नाही. प्लस तुम्ही याला उचलून कुठेही न्यायची गरज नाही. हा त्याला उचलण्यासाठी हँडल दिलेला आहे, परंतु त्याला चाक असल्यामुळे आणि ते 360 डिग्री फिरत असल्यामुळे तो इझिली इकडे तिकडे तुम्ही कुठेही नेऊ शकता. म्हणजे इझी टू कॅरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रोडक्टवर 1 year वॉरंटी आहे. तर मला नाही वाटत की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढे फीचर्स असलेले तुम्हाला व्हॅक्यूम कुठे मिळू शकतं. तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा आणि आगारो वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर नक्की ऑर्डर करा. तर तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथे जावा, क्लिक करा आणि ते प्रोडक्ट बाय करा. आम्ही चाललो आता शॉपिंग करायला. 1.25 महिना झाला आहे मला, त्याच्यानंतर फिरत आहे आता. तर सगळे म्हणतात 1.25 महिन्याने झाला आणि मॅडम फिरायला लागल्या. झाला आता 1.25 महिना. नाही आजच झालाय 1.25 महिना. आजच झाला का? तर आपल्या बाळाचं कार्यक्रम आहे नावकरणाचं. त्याच्यासोबत आपलं काय आहे ते पण त्यामुळे आपण म्हणजे आम्ही दोघं शॉपिंग करायला निघालो आहे. सगळ्यांची शॉपिंग झाली आहे, फक्त माझा ड्रेस बाकी आहे. तर आम्ही निघालो आता माझा ड्रेस घेण्यासाठी. आज 14 फेब्रुवारी पण आहे, व्हॅलेंटाईन डे पण आहे. तर बघू तुमच्या सोन्यात आता मला काय गिफ्ट करतात. येतो ना, गिफ्ट घेत. माझी तब्येत थोडी जास्त झाली आहे डिलिव्हरीमुळे. बघू आता नंतर कमी होते का नाही. तुम्ही पण सजेस्ट करा. उद्या आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी 15 फेब्रुवारी. हां, 15 फेब्रुवारीला आमची एंगेजमेंट झाली होती 2 वर्षापूर्वी.
तर ॲनिव्हर्सरीचं पण गिफ्ट घेऊ आपण. मला तुम्हाला पण घे. आणि मला आता काय घ्यायचं यावेळेस आधी तुम्हाला? मला सांगतो ऑफ कॅमेरा. ओके. तर चला आम्ही ड्रेस वगैरे घेऊन घरी आलो. आणला का की ड्रेस? नाही आणला. का नाही आणला? आवडलेच नाही मला ड्रेस. भरपूर फिरलो पण ड्रेस काय सणाला पाहिजे असं काही मिळालंच नाही. तर बघूया, उद्याचा दिवस आहे आपल्याकडे, एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी पण आहे. तर बघूया, उद्या जर भेटलं तर उद्या आणूया, चालेल का? नाही तर मग आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी नवीन असे ड्रेस आहेत भरपूर, जे की त्यांनी घातलेलेच नाहीत ना, कुठे व्हायरल आहेत ना काही. तर मग त्यातले ते पण ते म्हणजे असे आहेत की ते एकदम डिझायनर आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतायत की गावाकडे एवढे डिझायनर घालायचे, चांगले चांगले भारी भारीतले कपडे घालायचे, मग ते कशासाठी? आता बघू. मग आता त्यांनी वाटतंय तसंच घालावे, काहीतरी युनिक वाटतील, बरोबर काय? तर चला, तुम्हाला हा छोटासाच ब्लॉग होता, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि हो, प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जावा आणि नक्की बाय करा. खूप छान आहे ते प्रोडक्ट. सांगा. हो, छान आहे, तुम्ही पण परचेस करा. तर चला, बाय. बाय बाय.